च्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना राज्यामध्ये पेव फुटलेलं होतं। अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केल्यानंतर अजित पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार यावर पक्षातल्या आमदारांनी शिक्कामोर्तब केलं होतं। मात्र अजित पवार यांनी अखेर या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम दिलेला आहे। आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी ठणकावलंय। कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जातोय, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षासोबतच राहणार, या चर्चा थांबवा, तुकडा पाडा असं म्हणत अजित पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही। विमानात ठाकरेंच्या सोबत आलो, त्यामुळे कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय, मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही। तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्यात, असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत। त्याच्यामुळं ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। त्याच्यामुळं काही वेगवेगळ्या चॅनलमध्ये इतर राजकीय पक्षाचे लोक देखील त्यांचं मत व्यक्त करतात। त्यांनी तो काय व्यक्त करावं, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे। तुम्ही आता आज मी इथं नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला बसतो, त्यावेळेस साधारण मंगळवार बुधवार कमिटीच्या मीटिंग असतात आमदारांच्या। अनेक आमदार मंत्र्यांच्याकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्तानं येत असतात। त्याच्यामुळे आज पण जे आमदार इकडे आलेले होते ते मी इथं आहे म्हणून भेटायला आले होते। ती नेहमीची पद्धत आहे, ह्याच्यात वेगळा अर्थ काढू नका। त्यामध्ये मग धनंजय मुंडे असतील, अनिल भाईदास असतील, देवेंद्र भोयार असतील, अण्णा बनसोडे असतील, संजय मामा शिंदे असतील, नितीन पवार असतील, चंद्रका पुरे असतील, शेखर निकम असतील, अनेक जण त्यांची वेगवेगळी कामं होती आणि ते कामं घेऊन ते आलेले होते। त्यांची इतरही कामं होती आणि माझ्याकडे पण काही काम होतं, त्याकरता मी फोन केला आणि त्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळं आपण ते वेगवेगळे आमदार आलेले भेटलेले जे दाखवताय, त्याच्यातून त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आमचा पक्षाचा कणा आहे, तोही संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी जातो। मला त्या सगळ्यांना सांगायचं की बाबांनो, काही काळजी करू नका। आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच, नेतृत्वाखालीच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चढ उतार आले। राजकारणामध्ये अशा प्रकारची कधी सत्ता होती, कधी सत्ता नव्हती, परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत। त्याच्या मागं आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढे महत्वाचे प्रश्न आहेत। त्या महत्वाच्या प्रश्नाचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न। मग तो महत्वाचे प्रश्न कुठले आहेत? तो बेरोजगारीचा आहे, तो महागाईचा आहे, तो अवकाळी पाऊस जो पडतोय, गारपीट जी होतीये, त्याच्यातनं जे फळबागांचं पिकांचं नुकसान होतंय, पंचनामे वेळेवर होत नाही, तिकडचं लक्ष डायव्हर्ट त्या ठिकाणी केलं जातं। 75,000ची भरतीचा निर्णय जाहीर केलेला होता, ती भरती अजून त्या ठिकाणी होत नाहीये। किंवा खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडतायत, ती खरेदी केंद्र चालू करण्याच्या करता खरं सरकारने पुढाकार घेतला पाहिजे। वेळ पडली तर केंद्राशी बोललं पाहिजे। कांदा उत्पादक शेतकरी, इतर वेगवेगळ्या प्रकारचा उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक असेल किंवा ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळे जी पिकं आत्ताच्या काळामध्ये शेतामध्ये उभी होती त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याला मदत झाली पाहिजे। त्याच्यामध्ये पेरूच्या बागा, पपईच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, आंब्याचा मोहर असेल, आंब्याचा फळं असतील, अशा अनेक प्रकारचे जे काही फळबाग आहेत त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, ते त्यांचं काम होतं, ते त्यांचं कर्तव्य होतं, परंतु तो दौरा केल्यानंतर लोकांना जी तातडीची मदत व्हायला पाहिजे
ती मदत होताना दिसत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे अतोनात हाल होत आहेत ते दूर होताना दिसत नाहीत. हरभराच्या बद्दलची खरेदी केंद्र ही त्या बाबतीमध्ये बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद पडली. ही काही उत्तर झालं? बारदाना गोळा करायचं किंवा बारदाना तिथं उपलब्ध करून देण्याचं काम कुणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांचं आहे. मी ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यावर लक्ष नाही. आपलं सकाळपासून मला जो सरकारी बंगला देवगिरी मिळाला त्याच्या मागे कॅमेरे काय लावतात बाहेर? अरे काय चाललंय तुमचं? त्याच्या पाठी बाहेर कॅमेरे लावून मी तिथं बोलणार आहे तुमच्याशी. मी बोलायचं झालं तर इथं बोलीन, मी बोलायचं झालं तर पार्टी कार्यालयामध्ये बोलीन, मी बोलायचं झालं तर विधिमंडळामध्ये परवानगी घेऊन आतमध्ये हॉलमध्ये तुमच्याशी त्या बाबतीमध्ये बोलीन, किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठं नागपूरला किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात गेलो तर तिथं पत्रकार मित्र जिथं भेटतील तिथं बोलीन. परंतु आपण पण काही त्याच्यामध्ये सभ्यता पाळली पाहिजे. जरूर तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे वरिष्ठ पण सांगत असतात त्यांना ही बातमी मिळाली, मग तुम्हाला कशी मिळाली नाही आणि त्याच्यामुळे तुमचंही पण अडचण होती ह्याची जाणीव मला आहे. पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, प्रिंट मीडियाला पण आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. तुम्हीच अंदाज व्यक्त करतायत. कोण अंदाज व्यक्त करते मला माहित नाही. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ? अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली, हे बरोबर नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हे जरी उद्याच्याला सरकारच्या बद्दल सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल तो लागेल. आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू केलेल्या आहेत. तिथं अजित पवार ते बाळासाहेब थोरात बोलले नाही त्याची बातमी नाही. बाळासाहेब थोरात पण बोलले नाही, इतर नेते मंडळी अनेक बोलली नाही. ठरलंय काय त्या दिवशी की प्रत्येक पक्षाचे 2 लोक बोलणार. आम्ही तिथं ठरवलं की जयंत पाटील आणि आपले अनिल देशमुख बोलतील. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे बोलतील. आता मुंबईमध्ये एक मेल सभा आहे तिथंही आम्ही ठरवू कोणाला बोलायचं. पण बोलणाऱ्यांच्या बद्दलची बातमी देण्यापेक्षा अजित पवार का बोलले नाही, अरे एवढं का प्रेम होतो चाललंय माझ्या? एक मिनिट. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर नाही आणि आम्ही ठरवलेलं आहे शिवसेनेचेही 2 बोलणार, काँग्रेसचेही 2 बोलणार, राष्ट्रवादीचेही 2 बोलणार. वेळेमध्ये सभा उरकली पाहिजे. फार भाषणं लांबत गेली आणि 3-4 तास सभा चालली तर लोकही कंटाळतात. त्याच्यावर लोकांची पण सहनशीलता आम्हा लोकांना बघावी लागते आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे लोकांच्या समोर महाविकास आघाडीच्या निमित्तानं मांडायच्या असतात, ठेवायच्या असतात. आणि त्या मीडिया तर तुम्ही तर वेगवेगळे चॅनल लाईव्ह दाखवतात, त्याच्यामुळं आमचं काम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याबद्दल धन्यवाद. पण हे असलं वेगळ्या पद्धतीचं काम जे सुरू केलेलं आहे, बातम्याचा जो विपर्यास करायला सुरुवात, दुसरं एक ते ट्विट दाखवायला सुरुवात केली. अजित पवारच्या ट्विटमध्ये अमकं हलवलं. माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना ज्या ट्विटरवर दाखवलेलं होतं त्याच्यातलं उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढलं आणि बाकीचं आहे तसंच आहे. परंतु त्याच्यातनं काही लोक गैरसमज करून घेतात. तुम्हीच म्हणायचं ह्याच्यातनं ट्विट मधनं झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं. आता तिथं काही झेंडा सारखाच इथं लावून फिरो, मला तर काही कळत नाही. तुम्ही कशाचा ना बाबांनो. आणि जे झालं असेल तर मीच सांगेल ना, तुम्हाला दुसऱ्या कोणाला ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडनं बातम्याही काढायची गरज नाही. परंतु तशा पद्धतीनं कुठलाही आम्हा लोकांच्या मनामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. आपणच तशा प्रकारच्या कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाची म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कोणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कोणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत.
आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही गेले एक सुनो ना, मेरा सुनना है क्या जाऊ. या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता, स्पोक्समन, आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहेत. कारण नसताना मग ह्या अशा बातम्या आल्या तर आमचे मित्रपक्ष पण जे आहेत, आता उद्धव ठाकरे साहेबांना पण काही जण प्रश्न विचारतात. त्यांनी काहीतरी उत्तर देताना सांगितलं मी एकटा लढी. अशा पद्धतीनं वास्तविक आम्ही दोघं तिकडनंही बरोबर आलो होतो. मी पण त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. किंवा काही जण पृथ्वीराज बाबांना विचारतात, काही जण इतरांना विचारतात, आणि काही जण तर त्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही. अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार आणि कोण काय करतंय, मला तर काही त्याच्याबद्दलचं. आणि बरेच जण आपल्या ट्विटवरून काही मंत्री, आता मंत्र्यांनी काय बोलावं तर त्यांचा अधिकार आहे, पण माझं तुम्हाला स्पष्ट सांगणंय, आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा. आता त्याचा तुकडा पाडा. यामध्ये कारण नसताना जी काही संभ्रमावस्थान, गैरसमज निर्माण करून देण्याचं काम जे चाललेलं आहे आणि त्याच्यातनं पुन्हा प्रश्न विचारून मग आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत. मग आमची पण कधी सहनशीलता संपती. ती आमच्या पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अरे थांबा रे बाबा. यंत्रणांचा दबाव आहे म्हणून काही वैयक्तिक निर्णय कोणी घेऊ शकता अशी जी चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादी पक्ष जाण्याने भाजपाबरोबर शरद पवार यांची भूमिका यातनं ही चर्चा सुरू झाली, याला काय म्हणतो? या संदर्भामध्ये आज पवार साहेबांचं सकाळी जे काही त्यांनी मीडियाला सांगितलं ते तुम्ही बघितलं. या सगळ्या तथ्यहीन गोष्टी आहेत असं सांगितलं. त्याच्या संदर्भामध्ये आता आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेलं आहे. मी आज सांगतो, इथं काही आमदार आहेत त्यांना विचारा खाजगीत की कुणाची सही घेतली का. एकाची कुणाची सही घेतली नाही. सही घेण्याचं कारणच नाही ना. जो काही निर्णय त्या बाबतीमध्ये उद्याच्याला पार्टी म्हणून घेतला जाईल तो सगळे मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. परंतु आता पार्टीनं निर्णय घेतलाय की महाविकास आघाडी मजबूत करण्याचा, आणि सभाही ठरलेल्या आहेत. आता 1 मेला आपल्या DKCला सभा आहे. उलट आहो त्या सभेच्या करता काही वेळेस परवानग्या द्यायला चालढकल करतात. असं करू नये. सरकार त्यांचं असेल, सरकार आणखीन उद्या कुणाचं येईल, पण कुणीच कुणाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, कायद्याने, घटनेने दिलेला आहे, त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याच्या करता हे केलं, जागा दिली पाहिजे. मात्र त्याच्यात न्यायालयाने जिथं सांगितलं असेल की हे राजकीय कामाकरता वापरू नका, त्याचाही आपण आदर केला पाहिजे. पण हे जे काही सतत चाललेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही कायम असाल, पुढे राहणार देखील. चर्चा अशी राहते किंवा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार गॉसिप असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा शिंदे फडणवीस सरकारला, भाजपा सरकारला पाठिंबा देईल. असं कोण म्हणलं? नाही, ही जी वर्तुळातली चर्चा, एक मिनिट, कुणी चर्चा केली? गॉसिप सुरू आहे नाही, गॉसिप तुम्हीच लोक करता ना. दादा, मी कुणाला सांगितलं? राष्ट्रवादीच्या कुठल्या जबाबदार माणसांनी सांगितलं? सांगा ना मला. नाही, हे तुम्ही स्पष्ट सांगता या संदर्भामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे. 99 साली 10 जूनला शिवाजी पार्कला. तेव्हापासून आम्ही सगळेच जण काम करत आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. जोपर्यंत आमचा जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार. महाविकास आघाड़ी के नेता कहते हैं कि एकाने बोला रे, दादा महाविकास आघाड़ी के एकाने बोला ना. दादा महाविकास आघाड़ी के नेता कहते हैं बाबा, मराठी महाविकास आघाड़ी के नेता कहते हैं कि जिस तरीके से थांबा ना. खारघरमध्ये हा? घटना घडली, खारघरमधलं लक्ष विचलित. मला काय माहिती? दादा, माझं एवढं प्रेम का होतो चाललंय तेच मला काही कळेना. दादा महाविकास आघाडी केला जात आहे का तुम्हाला? मी आपल्याला सांगतो की नेहमीच
वेगवेगळ्या चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना त्यांचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेलाच आहे. राज्याच्या स्तरावर एसीबीला आहे, ईओडब्ल्यूला आहे, सीआयडीला आहे, पोलीस खात्याला आहे का नाही? तसं केंद्रामध्ये सीबीआयला आहे, ईडीला आहे, एनआयएला आहे, इन्कम टॅक्सला आहे. दादा चर्चा आहे का? नाही, चौकशी तर पहिल्यापासूनच चाललेल्या आहेत ना. ते काय आज चाललेले आहेत का? नाही, आत्ताच्या बदनाम करण्याची घटना घडली दादा. एक मिनिट, एमएससी बँकेची चौकशी केव्हापासून चाललेली आहे? वेगवेगळ्या चौकशा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. चौकशी केल्यानंतर ते प्रश्नावली विचारतात, प्रश्न देतात, त्याला आम्ही उत्तरं देतो. त्या संदर्भात आम्ही आमचं नागरिक म्हणून जे काम करायचं असतं ते करतो. आता परवा केजरीवालांची पण चौकशी सीबीआयने मला वाटतं 8-9 तास केली. राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना चौकशी यंत्रणेच्या पुढे जावंच लागतं, चौकशीला उत्तरं द्यावीच लागतात. की आपल्या बदनाम करण्याचा कट आहे का? तुम्हाला बदनाम करण्याचा कट आहे का? दादा, खारघरमध्ये जी घटना घडली त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे विचारलं जात आहे का? काय खारघरची घटना घडली, त्या पत्रामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अजूनही सरकारनं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये. आम्ही आमची मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये निष्पाप लोक मृत्युमुखी पडली. कार्यक्रम एवढा मोठा त्या बाबतीमध्ये होता. उन्हाची तीव्रता जबरदस्त आहे. आता पण आपण कुठल्या उन्हामध्ये बसलोय हे आपण आता लवकर संपूया, नाहीतर आपल्यातलंच 1-2 आडवे होतील, आपल्यालाच कुणाला तरी उष्माघात होईल. उष्माघात झाला तर कुणाला दादा पण खारघरमध्ये बाबा जीवाशी खेळण्याचा अधिकार दिलेला नाही. पण माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे की या संदर्भातल्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्या बातम्या त्या ठिकाणी विपर्यास करून दाखवल्या जातात, त्याच्यातनं आमच्या जवळचे कार्यकर्ते पण नाराज होतात, त्यांनाही संभ्रमावस्थेमध्ये जातात. मला त्यांनाही सांगायचंय ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये. त्या बातम्यांच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका. प्रत्येकाने आपापलं काम करत चला आणि आपापल्या भागामध्ये पक्ष कसा वाढेल, आपली महाविकास आघाडी कशी बळकट होईल याबद्दल प्रत्येकाने योगदान द्या. राज्यामध्ये महाभूकंप होणार असल्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण असून यापुढच्या काळात भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व असेल असंही त्यांनी म्हटलंय. तर शरद पवारांबाबत बोलताना पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असा सवालही त्यांनी केला. कारण पवार जे बोलतात त्याविरुद्धच घडतं असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि भाजप शिवसेनेच्या पावसामध्ये ते ढगाळ वातावरण मिक्स होईल असं चित्र मला या ठिकाणी दिसतं आहे. राजकीय भूकंपापेक्षा महाभूकंप असेल. मला तरी असं वाटतं की या पक्षांच्या बदलानंतर राज्यामधलं चित्रही वेगळं असेल. किती मोठा भूकंप होईल किंवा काय होईल हे मीडियाच्या माध्यमातून मी हे सगळं पाहिलेलं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत. भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे शिवसेना भाजपचे 200 आमदार निवडून आणायचे आहेत. यामुळं भारतीय जनता पक्ष या वेळेला खूप सावध भूमिका घेऊन निर्णय करेल असे मला वाटते. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहण्याचं काम काँग्रेस कधीच करत नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर दुसऱ्यांची घरं फोडून स्वतःचं घर सजवू नये असा सल्ला सुद्धा नाना पटोलेंनी भाजपला दिलाय. मला राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे बघायचं. मला दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचं काम काँग्रेस कधी करत नाही. एकमेकाचे घरं फोडून या पद्धतीनं घर सजवलं जाऊ शकत नाही. एक दिवस तुमचंही घर फुटेल. ते मी नाशिकच्या निवडणुकीमध्ये सांगितलं आणि जनतेने त्याचं उत्तर दिलं. त्यामुळे हे जी चूक करायला भाजप निघालेली आहे ते करू नये हा सल्ला आमचा त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये घडामोडी अगदी वेगानं घडतायत. आज राष्ट्रवादी काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईकडे रवाना झालेत. संध्याकाळी मरीन ड्राईव्ह इथल्या जिमखान्यात या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
सगळे आमदार मुंबईकडे रवाना होत असले तरीही ते इफ्तार पार्टीसाठी येत आहेत की अजित पवार यांना समर्थन देण्यासाठी येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अजित पवार या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. अजून तसा आम्हाला अजितदादांकडनं कुठलाच निरोप आला नाही. उद्या जर शक्यतो जर दादांनी काही निर्णय घेतला तर आम्ही नाशिक जिल्ह्यातील जे काही आमदार आहोत आम्ही सर्व अजितदादांबरोबर आहोत. उद्या समजा घटना घडली अशी काहीतरी, कारण की यापूर्वी 2019 साली सर्व आमदार दादांबरोबर होते, आजही दादांबरोबर आहोत. दादा जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील, कारण की विकासाची कामं अजून मोठ्या प्रलंबित असल्यामुळे जो काही दादा निर्णय घेतील तो योग्यच घेतील. आमचा पक्ष कुठेही जाणार नाहीये हे पवार साहेबांनी असा स्पष्ट सांगितलेलं आहे की एनसीपी कधीही भाजपा सोबत जाणार नाहीये. वैयक्तिक जर कोणाला जायचं असेल तर त्यांना मुभा आहे, जर त्यांना त्रास असेल तर ते काय करणार, तर त्या पद्धतीने जर झालं तर काय सांगता येत. कात्रज देहू मार्गावरच्या किवळे ओव्हरब्रिज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय. आमदार विनय कोरेंनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात राजाराम कारखाना महाडिकांना सोडायचा असं ठरलेलं होतं. मात्र सतेज पाटील आता शब्द पाळत नसल्याचा आरोप महाडिकांनी केलाय. तर सतेज पाटील हे राजकारणातील नैतिकता पाळत नसल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांवर केलाय. त्यामुळे आता सतेज पाटील यावर काय खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जे आम्ही इतके दिवस सांगत होतो ते आज सिद्ध झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हा इथून पुढे अशा नैतिकता गमावलेल्या नेत्याच्या पाठीशी कधीच उभे राहणार नाहीत. या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याचे सभासद त्यांना चोख असं उत्तर देतील असं मला कालच्या या वक्तव्यावरून वाटतं. यवतमाळमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाच्या दरात वाढ झाली होती. कापसाला 8,200 रुपयांपर्यंत दर मिळालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातला कापूस बाजारपेठेत विकण्यासाठी आणला. परिणामी कापसाची आवक वाढली आणि त्यामुळे आता कापसाचे दर पडलेले आहेत. प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये इतकं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं होत आहे. सोलापूरमधल्या समाधान नगर इथं गादी कारखान्याला भीषण आग लागलेली आहे. या आगीची झळ परिसरातल्या इतर दुकानांना सुद्धा बसल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या हातगाव इथं एका ऑइल मिलला आग लागली, ज्यामध्ये 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेलाय. जालना शहरातल्या चंदनझिरा इथं पोलिसांच्या गाडीवर बसून एका मद्यपीनं गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. हा मद्यपी पोलिसांची वाद घालत होता. पोलिसांनी समजूत काढून सुद्धा त्यांच्या सोबत तो वाद घालतच होता. अखेर पोलीस ठाण्यात नेऊन त्याला समज देऊन सोडण्यात आलाय. राज्यामध्ये शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक शिवभोजन केंद्र संचालकांचे पैसे मिळालेले नसल्यानं ते आता आर्थिक अडचणींमध्ये सापडलेत. तर जिल्हा प्रशासनाकडे संचालकांना निधी आलेला आहे, मात्र तो निधी देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय.
अधिकाऱ्यांना पैसे आलेले आहेत, पण त्यांच्या मनात नाही वाटतं म्हणून ते काही दिवसापासून टाळण चालूच आहे त्यांचं आता सध्या. आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे आणि शिवजनेची सगळ्यांकडे जी परिस्थिती आहे ते बंद होण्यासारखी झालेली आहे. शासनाकडून आम्हाला काही भेटले नाही आहे रक्कम, आणि आता अशी कंडिशन आली आहे की आम्हाला उधारी घ्यायला लागते, पेमेंट करावं लागते बाई लोकांचा. काही बाई तर आम्ही काढून टाकली कारण की आम्ही पैसे देऊ शकत नाही. तर 5 महिन्यापासून असं झालेलं आहे, तर आम्हाला खूप दिक्कत येत आहे. तर याचा काही उपाय केला पाहिजे. 5.5 महीने का पेमेंट बाकी है. अभी मार्च एंडिंग होने के बाद भी सब कुछ होने के बाद भी अभी हमारे अकाउंट में पेमेंट आया नहीं है. आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेल्या नाशिकमधल्या खाण माफियांच्या अवैध उत्खननाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत सारूळमधील 7 तर राजूर बहुला इथल्या 1 अशा 8 खाणपट्ट्यातील उत्खनन स्थगित करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. रत्नागिरीतल्या बुरोंडी बंदरामध्ये जेट्टी नसल्यानं मच्छीमार बांधवांची मोठी गैरसोय होतीये. 40 वर्षांपूर्वी जेट्टी मंजूर होऊन सुद्धा प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केलाय. बंदरात जेट्टी नसल्यानं मासेमारीसाठी बोटी लोटताना आणि मासेमारी करून आलेल्या बोटीनं किनाऱ्यावर उतरताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या बंदरात मासे खरेदी विक्री करणारे व्यापारी येत नाहीत. तसंच पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं इथल्या अर्थकारणावर मोठा परिणाम होतोय. गेली 40 वर्ष बुरोंडी बंदराला जेटीची प्रतीक्षा आहे. याच ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. बुरोंडी बंदरामध्ये जेटी व्हावी अशी मागणी गेली अनेक वर्षाची आहे, मात्र शासन या जेटीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांचे हाल होत आहेत. आपण पाहतोय या बंदरामध्ये कुठेही जेटी नसल्यामुळे बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा नाही. जेव्हा वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र इथल्या बोटींना अनेक वेळा तर जलसमाधी मिळते. मच्छीमारांचे प्राणही गेलेले आहेत. अशा या कठीण परिस्थितीमध्ये या बंदरामध्ये जेटी होणं गरजेचं असताना सुद्धा या जेटीकडे राजकीय पुढाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे इथल्या मच्छीमारांचे प्राण जात आहेत. मात्र जेटी मंजूर असल्याचं बोललं जातं आहे. प्रत्येक वेळा आश्वासनं सुद्धा राजकीय पुढाऱ्याकडून दिली जातात, परंतु प्रत्यक्षात जेटी मात्र होताना दिसत नाही. गेले अनेक वर्षाची प्रतीक्षा नेमकी कधी पूर्ण होणार असं मच्छीमार बांधवांच्या मनामध्ये आहे. या बंदरातली जर का जेटी झाली तर इथे मासे खरेदी विक्रीसाठी बाहेरचे एजंट येतील. इथल्या मच्छीमारांना चांगला दर मिळेल. मात्र सध्या तरी या बंदरामध्ये लिलाव होत नाही. इथे कुठेही मच्छी मार्केट नाही. त्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांचे हाल होत आहेत आणि त्यांची जी मच्छी आहे ते कवडीमोल किमतीने विकावं लागते. कारण इथे बर्फ उपलब्ध होत नसल्यामुळे मच्छीमार बांधवांचे जे मासे आहेत त्या माशांना दर तर मिळतच नाहीत, परंतु बाहेरचे एजंटसुद्धा येत नाहीत. त्यामुळे हा सगळा जर का दुष्काळ संपवायचा असेल तर इथे जेटी होणं फार गरजेचं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, बुरोंडी बंदर, रत्नागिरी. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वडाळा इथल्या मिठागरांच्या जागांवर डेब्रिज आणि अतिक्रमणं आढळून आली. यामुळे इथल्या खारफुटीला त्याचा थेट फटका बसला असून या सगळ्या प्रकरणाबाबत राष्ट्रीय हरित लवादानं राज्य सरकारचे कान टोचलेत. तसंच या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष कायम असल्याची खंत व्यक्त करत सरकारनं तातडीनं इथलं डेब्रिज आणि अतिक्रमणं हटवावीत अशी सूचना लवादानं केलेली आहे. यासाठी राज्य सरकारनं 3 महिन्यांची मुदत मागितली आहे. पुणे जिल्ह्यातल्या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आलेली आहे. आजपासून ही भाडेवाढ लागू होईल. पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर 31 रुपये करण्यात आलेला आहे आणि त्यापुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी भाडेदर 21 रुपये करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. महिन्याभरात 4,22,00,000 महिलांनी एसटीनं प्रवास केलाय. महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत 6 लाखांची भर पडलेली असून सर्वाधिक प्रतिसाद हा कोल्हापूर विभागातनं मिळतोय. सध्या दैनंदिन सरासरी 14 लाखांहून जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तर एसटीची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 55 लाख आहे आणि यातून एसटीला 4,22,00,000 उत्पन्न मिळालेलं आहे.
तर कोल्हापूर विभागात एका महिन्यात तब्बल 30,24,000 महिलांनी प्रवास केलाय. एसटीच्या लेखी सीमाभाग कर्नाटकात असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. अशात महामंडळ राबवत असलेल्या सवलतींपासून 865 गावांना वंचित राहावं लागतंय. महामंडळाच्या धोरणानुसार सगळ्या सवलती या केवळ महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच लागू असून त्यामुळे सीमा भागांना वगळण्यात आल्याची माहिती मिळतेय. आणि याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या हजारो प्रवाशांना बसतोय. पुण्यातल्या नारायणगाव इथं ग्रामदैवत मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थानचा यात्रोत्सव सुरू झालेला आहे. यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्ताबाई मंदिर विविध फुलांनी आणि पानांनी सजवण्यात आलेलं आहे, तर LED लाईट्सनं मंदिराचा बाहेरचा भाग उजळून निघालाय. नारायणगावात मुक्ताबाई आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव सुरू झालाय आणि यावेळेला पारंपरिक पद्धतीनं देवाची पूजा करण्यात आली. पारंपरिक घागर मिरवणुकीमध्ये गावातल्या महिलांनी मोठा सहभाग घेतला होता. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर झालंय. 3 जूनला मुक्ताईनगरहून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सुमारे 700 किलोमीटरचं अंतर कापून 29 जून पूर्वी पालखी पंढरपूरला पोहोचेल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.